नमस्कार. बँकिंग अँड फायनान्सच्या या लेक्चरमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. भारतातील सहकार जो आज अस्तित्वात आहे त्याची सुरुवात कधी झाली आणि ती सहकारी चळवळ किंवा सहकारी क्षेत्र आज जे आहे ते कसं विकसित झालं याविषयी आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. इसवी सन 1760मध्ये युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लागली. त्यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी किंवा यांच्यातील अंतर वाढत जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता वाढली. त्यामुळे त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. भांडवलशाही समाजव्यवस्था व नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे सहकार या संकल्पनेचा उदय झाला. म्हणजे भांडवलशाही समाजव्यवस्था आणि नफेखोरीची प्रवृत्ती नष्ट करण्याच्या हेतूने सहकारी चळवळ किंवा सहकार या संकल्पनेचा उदय झाल्याचे या ठिकाणी स्पष्ट होतं. सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या. म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले जाते. 1844मध्ये इंग्लंडमधील रॉसडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर रॉसडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भंडार सुरू केले आणि सहकारी चळवळीचा पाया घातला गेला. याच काळात जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी चळवळ, त्यानंतर कॅनडा, चीन, रशिया या राष्ट्रांमध्ये शेती सहकारी चळवळ, डेन्मार्क या देशात दूध उत्पादन सहकारी चळवळ, स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्याचे दिसून येते. यानंतरच्या काळात हळूहळू जगातील इतर देशांमध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्थांची स्थापना होण्यास सुरुवात झाली. इसवी सन 1895मध्ये इंग्लंड येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची स्थापना झाली. ही संघटना जागतिक स्तरावर सहकारी तत्वांचे पालन करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे एका अर्थाने सहकारी संस्थांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं. 18व्या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे पक्क्या मालासाठी हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारतीय भूप्रदेशाचा ब्रिटिशांनी वापर करण्यास सुरुवात केली. औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतातील लघु उद्योग आणि कुटीर उद्योग बंद पडले किंवा डबघाईस आले. त्यामुळे शेती क्षेत्रावरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार वाढला. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामध्ये वाढ झाली आणि या सर्व समस्यातून सोडवणूक करण्याची किंवा शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने कायदेशीर प्रयत्न केले गेले. मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889 रोजी स्थापन झाली. ही संस्था स्थापन करण्याचं कार्य प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी केलं. प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. त्यानंतरचा जो भारतातील सहकारी चळवळीचा अभ्यास आहे तर तो अभ्यास 2 भागांमध्ये विभागला जातो. तो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील सहकारी चळवळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सहकारी चळवळ. भारतात 19व्या शतकाच्या अखेरीस सहकार चळवळीचा उगम झाला. म्हणजेच भारतात 1889मध्ये जी सहकारी संस्था स्थापन झाली त्या संस्थेच्या स्थापनेपासून सहकारी चळवळीचा उगम झाला किंवा सुरुवात झाली. देशातील विविध क्षेत्रात सहकारी तत्वाचा अवलंब करण्याच्या हेतूने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशींमध्ये सन 1882मध्ये विलियम वेडरबर्न, 1892मध्ये फ्रेडरिक निकोल्सन, 1900मधील एडवर्ड समिती आणि 1901मध्ये दुष्काळ आयोगाने या शिफारशी केलेल्या आहेत.
1892मध्ये तत्कालीन मद्रास सरकारने कृषी विकासासाठी सहकारी तत्वावर बँका स्थापन करण्याची शक्यता बघण्यासाठी तपासून पाहण्यासाठी फ्रेडरिक निकोल्सन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. तर या समितीने जर्मनीतील सहकारी संस्थांच्या पद्धतीप्रमाणे सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली. भारतातील सहकारी चळवळीचा आढावा हा 2 कालखंडामध्ये आपण घेणार आहोत. तर तो पुढील प्रमाणे. त्यातला पहिला घटक आहे स्वातंत्र्यपूर्व काळ, की भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात सहकारी चळवळीची स्थिती काय होती याचं सविस्तर विश्लेषण आपण या मुद्द्यांच्या सहाय्याने करणार आहोत. तर त्यातला पहिला घटक आहे सहकाराचा प्रथम कायदा 1904. भारतातील सहकारी चळवळीस मूर्त स्वरूप देणारा म्हणजे भारतातील सहकारी चळवळ प्रत्यक्षात आणणारा सहकाराचा प्रथम कायदा ब्रिटिश सरकारने 1904मध्ये मंजूर केला. या कायद्यास सहकारी पतविषयक कायदा लॉ रिलेटिंग क्रेडिट असेही म्हटले जाते. म्हणजे या कायद्यापासून भारतात खऱ्या अर्थाने सहकारी चळवळीची सुरुवात झाली. त्यानंतर सहकाराचा दुसरा कायदा 1912. भारतातील पहिल्या सहकारी कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये निर्माण झालेले प्रश्न आणि त्रुटी दूर करून 1912मध्ये सहकाराचा दुसरा कायदा मंजूर करण्यात आला. 1904च्या सहकार कायद्यातील त्रुटी दूर करणे आणि सहकारी गैरपतपुरवठा संस्थांची निर्मिती करणे हे 2 प्रमुख उद्देश या कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. म्हणजे गैरपतपुरवठा म्हणजे पतपुरवठ्या व्यतिरिक्त इतर ज्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहेत किंवा ग्राहक भंडार आहे अशा प्रकारच्या संस्था किंवा खरेदी विक्री संघ आहेत अशा संस्थांची निर्मिती करणे हा प्रमुख उद्देश 1912च्या कायद्यामध्ये होत. त्यानंतरचा तिसरा घटक आहे मॅक्लेगन समितीचा अहवाल. भारतातील सहकाराचा प्रथम कायदा 1904 आणि दुसरा कायदा 1912चा देशातील सहकार क्षेत्रावर झालेला प्रभाव आणि इतर बाबींचा अभ्यास करण्यासाठी ऑक्टोबर 1914मध्ये एडवर्ड मॅक्लेगन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने 1915मध्ये आपला अहवाल सादर केला. या अहवालात समितीने भारतातील सहकारी चळवळीतील उणिवा किंवा त्यामध्ये असणारे दोष किंवा त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. त्याचप्रमाणे भारतातील सहकारी चळवळीतील उणिवा किंवा दोष दूर करण्यासाठी काही शिफारसी देखील केल्या आहेत. त्यानंतर चौथा घटक आहे सहकार विषय हा राज्यांकडे किंवा प्रांतांकडे सोपविणे. 1919च्या सुधारणा कायद्याअंतर्गत हा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजेच राज्यांना 1912च्या सहकारी कायद्याचे पालन करावे की त्याचे पालन करू नये. म्हणजे 1912चा सहकारी कायदा राज्यांनी आपल्या राज्यामध्ये लागू करावा किंवा लागू करू नये यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचे स्वातंत्र्य या सुधारणेअंतर्गत प्रत्येक राज्याला किंवा प्रत्येक प्रांताला देण्यात आलं. त्यानंतर पाचवा घटक आहे मुंबई प्रांताचा सहकार विषयक कायदा 1925. राज्यांकडे सहकार हा विषय सोपवण्यात आल्यानंतर मुंबई प्रांताने राज्याचा सहकार विषयक स्वतंत्र कायदा 1925मध्ये तयार केला. त्यानंतर भारतातील बंगाल, ओरिसा, मद्रास, बिहार या राज्यांनी सहकार विषयक कायदे तयार केले आहेत. त्यानंतरचा घटक आहे जागतिक महामंदी किंवा जागतिक महामंदीचा प्रभाव. 1929-30मध्ये जागतिक महामंदी आली तर त्या जागतिक महामंदीचा प्रभाव हा 1933पर्यंत होत. त्यामुळे 1929 ते 33 या कालखंडातील जागतिक महामंदीचा सहकारी चळवळीवर झालेला परिणाम किंवा पडलेला प्रभाव हा नकारात्मक होता. कारण कृषी मालाच्या किमती कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले कर्ज परतफेड करता आले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जात वाढ होऊन सहकारी संस्थांच्या संदर्भात शेतकऱ्यांची भूमिका उदासीन राहिल्याचे आढळून येते. तसेच सहकारी संस्थांची अनियोजित पद्धतीने झालेली वाढ, सहकार तत्वांचे पालन न करणे, सहकारी संस्थांमध्ये कर्ज वाटपाच्या बाबतीत असुरक्षिततेची भावना, अधिकाऱ्यांचा नकारात्मक दृष्टिकोन इत्यादी दोष याच काळात सहकारी चळवळीत निर्माण झाल्याचं दिसून येतं. त्यानंतरचा घटक आहे भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. तर 1 जानेवारी 1949 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करून
या बँकेला भारत सरकारची किंवा भारताची मध्यवर्ती बँक म्हणून दर्जा प्राप्त झाला. रिझर्व्ह बँकेची स्थापना झाल्यापासून या बँकेने म्हणजे रिझर्व्ह बँकेने सहकारी चळवळीला मोठ्या प्रमाणात हातभार लावण्याचं कार्य केलेलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारच्या वतीने अनेक प्रकारच्या समित्या स्थापन करून ग्रामीण भागातील कर्ज पुरवठा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत इत्यादी बाबत भरीव स्वरूपाचे कार्य केले आहे. रिझर्व्ह बँकेने सुरुवातीपासूनच आपल्या व्यवस्थापनामध्ये कृषी कर्ज पुरवठा विभाग स्थापन केलेला आहे. त्यानंतरचा घटक आहे द्वितीय महायुद्धाचा सहकारी चळवळीवर झालेला प्रभाव किंवा सहकारी चळवळीवर झालेला सकारात्मक प्रभाव. द्वितीय जागतिक महायुद्ध हे 1939 ते 45 या काळात झाले. या महायुद्धाचा जगातील बहुतांश राष्ट्रावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव पडलेला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे कृषी उत्पादित वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्यामुळे त्यांनी विविध सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली. द्वितीय महायुद्धाच्या काळात सहकारी गैरपतपुरवठा संस्थांची मोठ्या प्रमाणात स्थापना देखील झालेली आहे. याच काळात सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्याचे कार्य देखील ग्राहक सहकारी संस्थांकडे सोपविल्याने या संस्थांची देखील भरभराट झालेली आहे. म्हणजे भारताच्या सहकारी चळवळीमध्ये द्वितीय महायुद्धाचा कालखंड किंवा द्वितीय महायुद्ध हे सहकारासाठी सकारात्मक किंवा चांगला घटक असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत. त्यानंतरचा घटक आहे सहकारी नियोजन किंवा आरजी सरय्या समिती. भारत सरकारने सहकारी संस्थांचा विकास व समन्वय याचा अभ्यास करण्यासाठी 1945 मध्ये श्री आर.जी. सरय्या यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. या समितीलाच सहकारी नियोजन समिती असेही म्हणतात. या समितीने अतिशय महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. आणि त्यानंतरचा 10वा घटक आहे देशाची फाळणी. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले असले तरी भारताच्या फाळणीचा आर्थिक विकास आणि सहकारी चळवळीवर अतिशय वाईट प्रभाव पडलेला आहे. पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत होती. त्यामुळे सहकारी संस्थांची संख्या, सभासद संख्या आणि खेळत्या भांडवलाचे प्रमाण फाळणीनंतर कमी झाल्याचं दिसून येतं. तर हा झाला स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडातील सहकारी चळवळीचा आढावा. त्यानंतर दुसरा घटक आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सहकारी चळवळीचा विकास कसा झाला याचं आपण या ठिकाणी आता सविस्तर विश्लेषण करू. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उपलब्ध साधन सामग्रीचा उत्तम उपयोग करून घेण्यासाठी आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला. आर्थिक नियोजन म्हणजे काय तर सर्व अर्थव्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेऊन कोणते, का आणि किती प्रमाणात उत्पादन करावे, याचे कसे, केव्हा व कोठे उत्पादन करावे आणि त्याचे वितरण कसे करावे यासारखी महत्त्वपूर्ण निर्णय निश्चित किंवा अधिकृत सत्तेने जाणीवपूर्वक घेणे म्हणजेच आर्थिक नियोजन होय. भारतीय आर्थिक नियोजनाचे उद्देश पूर्ण करण्यासाठी भारतीय नियोजन आयोग आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी सहकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मदत केली. देशाच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे आणि सहकार क्षेत्राची उद्दिष्टे ही जवळपास सारखीच आहेत. सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून सहकारी संस्थांची निर्मिती, सहकाराचा प्रभाव आणि विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून सहकारी चळवळीचा झालेला विकास हा थोडक्यात आपण पुढील प्रमाणे विचारात घेऊ. त्यातला पहिला घटक आहे सहकार कायद्यात दुरुस्ती. 1948 मध्ये मुंबई सहकार कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. कर्ज वसुलीसाठी रीतसर कारवाई करणे, शिक्षण निधीची तरतूद करणे आणि लवाद दाव्यासाठी ट्रिब्युनलची म्हणजे न्यायालयाची सोय करणे इत्यादी दुरुस्त्या या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातला दुसरा महत्त्वाचा घटक आहे बँकिंग इन्क्वायरी कमिटी. 1949 मध्ये बँकिंग इन्क्वायरी कमिटी नियुक्त करण्यात आली. श्री पुरुषोत्तमदास ठाकूरदास हे या कमिटीचे अध्यक्ष होते. ग्रामीण विभागात बँकिंगची सेवा किंवा सुविधा उपलब्ध करून बँकिंग व्यवहारात सुधारणा घडवून आणण्याबाबत या समितीने महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आहेत.
त्यानंतरचा तिसरा घटक आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण, की 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक ही पूर्णपणे खाजगी स्वरूपाची बँक होती. त्यामुळे 1 जानेवारी 1949 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करून भारतीय रिझर्व्ह बँकेला भारताची मध्यवर्ती बँक किंवा भारत सरकारची मध्यवर्ती बँक म्हणून दर्जा प्राप्त झाला. तसेच भारतातील बँक व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचे व्यापक अधिकार हे भारतीय रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाले. त्यानंतर समाजवादी समाजरचनेसाठी सहकाराचा उपयोग. भारत सरकारने समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी सहकार हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे मान्य केले आहे. 1958 मध्ये राष्ट्रीय सहकारी उठाव करण्यात आला. विकासाचे माध्यम म्हणून सहकारावर या कालावधीत मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर 5वा घटक आहे सहकारी पतपुरवठा समिती. 1959 या वर्षी श्री वैकुंठभाई मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी पतपुरवठा समिती नियुक्त करण्यात आली. तारण न पाहता कारण पाहून कर्ज पुरवठा करावा, म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती विचारात न घेता त्याचं कारण काय आहे ते विचारात घेऊन कर्जपुरवठा करावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस या समितीने केली. सेवा सहकारी संस्था अर्थक्षम होण्याच्या दृष्टीने, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजना देखील या समितीने सुचवलेल्या आहेत. त्यानंतरचा 6वा घटक आहे ग्राहक सहकारी संस्थांची रचना. 1960 मध्ये डॉक्टर पी नटेशन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सहकारी ग्राहक संस्थांच्या संदर्भात महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आहेत. ग्राहक सहकारी संस्थांची रचना कोणत्या प्रकारची असावी याबाबत व निश्चित त्यांचं वर्गीकरण कसं करावं याबाबत आपली भूमिका या समितीने स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर 7वा घटक आहे श्री व्ही एल मेहता समिती. 1963 मध्ये श्री व्ही एल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची नेमणूक करण्यात आली. विविध पातळ्यांवरील सहकारी खात्याच्या रचनेचा आढावा घेणे आणि तो आढावा घेऊन या समितीने प्रशासन, हिशोब तपासणी, देखरेख आणि सेवकांचे प्रशिक्षण याबाबत महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आहेत. त्यानंतरचा घटक आहे प्राध्यापक दातवाला समिती. 1994 मध्ये प्राध्यापक दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. या समितीने सहकारी खरेदी विक्रीसाठी 2 स्तरीय रचनेची शिफारस केलेली आहे. म्हणजे जे सहकारी खरेदी विक्री संघ आहेत, जसं बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आहे, या खरेदी विक्री संघाची किंवा संस्थांची स्थापना ही द्विस्तरीय असावी याबाबतची एकमेव महत्त्वाची शिफारस प्राध्यापक दातवाला समितीने केलेली आहे. त्यानंतरचा 9वा घटक आहे श्री आर एन मिर्धा समिती. 1964 मध्ये श्री आर एन मिर्धा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नेमणूक करण्यात आली. शेतकरी सहकारी पतपुरवठा संस्थांचे सभासद कुणाला करावे कुणाला करू नये याबाबत या समितीने महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आहेत. त्यानुसार सावकाराला सहकारी शेती पतपुरवठा संस्थेचे सभासद करू नये. त्यानंतर शेतमालाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाराला सहकारी खरेदी विक्री संस्थेचा परिपूर्ण किंवा संपूर्ण सभासद करून घेऊ नये आणि राष्ट्रीय सहकारी बँकेच्या स्थापनेची शक्यता आजमावून पाहावी, अशा महत्त्वाच्या शिफारशी या समितीने केलेल्या आहेत. आणि 10वा घटक आहे बँक नियमन कायदा 1949. मार्च 1966 मध्ये बँक नियमन कायदा 1949 हा सहकारी बँकांना लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला बँक नियमन कायद्याअंतर्गत सहकारी बँकांवर देखील नियंत्रण ठेवता येत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचं सहकारी क्षेत्रांवरील बँकांवर नियंत्रण प्रस्थापित झाल्यामुळे सहकारी चळवळीच्या विकासाला हातभार लागल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत. तर अशा प्रकारे भारतातील सहकारी चळवळीची सुरुवात आणि भारतातील सहकारी चळवळीचा विकास हा आजपर्यंत झालेला असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.